तर नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर नक्कीच प्रेम होईल असा एक विश्वास आपल्या मनात असतो. पण आयुष्याच्या वळणांमध्ये अनेकदा परिस्थिती अचानक बदलतात. आजच्या भागात जीवा आणि काव्या यांच्या कथानकात एक अत्यंत रोमांचक वळण दिसून येते. आता फार्म हाऊसला पोहोचताना जीवाला काही कारणास्तव उशीर होतो आणि जमल्यावर सत्य मोठ्या प्रमाणात उघड होते. सर्वांच्या समोर आता सत्य नंदिनी आणि पार्थ समोर आल्यामुळे जीवाला मनात मोठा धक्का बसतो. पार्थ त्या प्रसंगी काव्याला खोलवर विचारतो, ह्या वळणामुळे तुला खरंच डिवोर्सची गरज वाटते का? त्यानंतर काव्या दोघांनाही उघड संवाद सुरू करते आणि म्हणते, लवकरात लवकर आमचं नातं तुम्ही स्वीकार करा. आम्हाला तुमच्या विश्वासाची आवश्यकता आहे. पण नंदिनीला ह्या सर्व गोष्टी सहन करता येत नाहीत. ती त्या क्षणी इतकी भावनिक होते की जागेवरच ती बेशुद्ध होते. म्हणून मित्रांनो, हे सर्व काही जीवाने फक्त गाडीवर बसून पाहिलेला एक स्वप्न आहे. परंतु खरं तर जीवाच्या मनात सतत एक भीती असते की पुन्हा नंदिनीला काही होऊ नये. ह्या भीतीमुळे जीवा सतत घाईघाईत करत असतो. आणि इकडे तर एक अप्रत्यक्ष ट्विस्ट सुद्धा येतो. जीवाला मात्र त्याला सांगतो की अरे जीवा, तू मिथुन काकांच्या अगोदर फार्म हाऊसला जा आणि तिथे आपले जीवा आणि काव्याचे फोटो नष्ट करून टाक. मित्रांनो, मिथुन काकांनाही ह्या विधानाचं खरं स्वरूप कळलेलं नाही. त्याआधीच जीवाचा मित्र फार्म हाऊसवरती येऊन सर्व फोटो काढून टाकतो. परंतु जीवाला अजूनही भीती वाटते की कदाचित कुठेतरी अडकून राहिलंय का आणि आपला कोणालाही आणि कोणताही फोटो हे प्रामाणिकपणे दिसू नये. इकडे तर काव्या काहीसं समाधानी असते की मी खात्रीने म्हणते, आमचं प्रेम आणि आमची कहाणी फार्म हाऊसमध्ये असं होणार आणि नंदिनीताई आणि पार्थला सगळं आपल्याच प्रेमाच्या छायेत दिसेल. म्हणजे आपण दोघांचे फोटो दिसले तरीही फार्म हाऊसमध्ये जीवाचा आणि काव्या यांच्या फोटोंचं अस्तित्व काहीच उरलं नाही पाहिजे, असं काव्या म्हणते. हे पाहून जीवाला मनापासून आनंद होतो. पण ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये रात्री काव्या जीवाला एकटे बोलावते आणि सर्वप्रथम त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. काव्या मिठी मारत म्हणते, दरवर्षी माझं प्रेम तुझ्यापासून पहिलं असं मला ठाऊक आहे. पण आता ह्या प्रेमात थोडं वळण आलेलं आहे. येथे एक गंभीर गोंधळ सुरू होतो. जीवा आपल्या मनातील भीती आणि प्रेमाच्या दोन्ही भावनांमध्ये संतुलन ठेवू शकणार आहे का? तो काव्याकडून स्वतःला दूर करायचा प्रयत्न करतो आणि रागाने सांगतो, आपलं शेवटचं असं लपून भेटणं असावं, म्हणजे प्रेमामध्ये काही मर्यादा असाव्यात. ह्या रागात काव्या प्रत्युत्तर देते, तर जीवा, तुला नंदिनीताईला आधीच बायको म्हणून स्वीकारलेलं आहे का? जीवा ह्या प्रश्नाला नकार देतो आणि म्हणतो, नसलं तरीही तिचं प्रेम स्वीकारावंच लागणार आहे मला. ह्या प्रसंगातून उद्भवते एक मोठी शंका. जीवाच्या कुटुंबाच्या लाभांसाठी आणि आपलं प्रेम कायम ठेवण्यासाठी काव्या शेष राहील का? ह्या संघर्षांचं आणि गोंधळांचं वर्णन अत्यंत रंजक आहे. दोघांमधील प्रेम आणि जबाबदाऱ्या, कुटुंबाचे आदर आणि भीती यातील गुंतागुंतीचे लोकरंजक आणि नाट्यमय वळण घेतलेला आहे. हा भाग फक्त प्रेमाची नांदीच नव्हे, तर आयुष्यातील सामाजिक, नैतिक आणि कुटुंबीय मूल्यांचंही प्रतिबिंब दाखवतो. जीवाची भीती, काव्याचं निराकरण आणि त्यावेळी नंदिनीची प्रतिक्रिया हे सगळं एकत्र येऊन प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. खरं तर आयुष्य किती गुंतागुंतीचं आहे. आता पुढे काय होईल? जीवा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रेमासाठी योग्य निर्णय घेऊ शकेल का? किंवा प्रेमाची ही चिवटपण आणि गोंधळ निर्माण करेल? आणि हे सगळं आपण पुढील भागामध्ये बघू शकतो. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि धन्यवाद.